राज्य सरकारने कृषी क्षेत्रामध्येही एआय वापर करण्याचं धोरण निश्चित केलेलं आहे। याचा पहिला प्रयोग ऊसाच्या शेतीवरती केला जाणार असल्याचं कळतंय। तर यासाठी आता राज्य सहकारी बँकेने पुढाकार घेतलाय। एका सरकारी कारखान्यामध्ये हा प्रयोग केला जाईल। राज्य बँक, साखर कारखाना आणि संबंधित एआय कंपनी यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात येईल। ऊसाच्या उत्पादनात 40% वाढ झाली आहे, तरच हे धोरण स्वीकारलं जाणार आहे। तर प्रति हेक्टर 25,000 इतका खर्च अपेक्षित आहे। सर्व खर्च राज्य बँक करणार आहे। ऊस उत्पादनामध्ये 40% वाढ अपेक्षित आहे। एफआरपी मधून राज्य बँकेला पैसे दिले जाणार आहेत। प्रयोग यशस्वी झाला तर इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा राबवला जाईल।